आणि आता बातमी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकाच लिफ्टमध्ये आले। त्यावरून पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। विधान भवनात नेमकं काय घडलं पाहूया। गेल्या 2 वर्षात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस इतक्या जवळ आले असतील। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लिफ्ट हे निमित्त ठरली आणि काही मिनिटांचा का होईना पण ठाकरे आणि फडणवीसांमध्ये संवाद झाला। सभागृहात जाण्यासाठी उद्धव ठाकरे आणि फडणवीस हे एकाच वेळी लिफ्ट जवळ आले। लिफ्ट येईपर्यंत उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये सभागृहाच्या कामकाजावरून काही हलका फुलका संवाद झाला। तितक्यात लिफ्ट आली। लिफ्टमध्ये आधीच 4 जण होते, त्यापैकी 2 जण बाहेर पडले आणि मंत्री छगन भुजबळ, भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे लिफ्टच्या आतच राहिले। दरेकरांना पाहून आता याला पहिले बाहेर काढा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चिमटाही काढला। त्यावर दरेकरांनी माझं ओठावर एक आणि पोटात एक असं नसतं असं म्हणत मिश्किल टोला लगावला। त्यातच लिफ्ट बंद होऊन दुसऱ्या मजल्यावर येताच फडणवीस एका दिशेने आणि उद्धव ठाकरे दुसऱ्या दिशेने निघाले। आता अशी दृश्य समोर आल्यावर त्यावर राजकीय चर्चा झडणं तर स्वाभाविकच आहे। त्यातच थोड्याच वेळात ठाकरेंनी लिफ्टच्या बाहेर राहिलेल्यांनी विचार करावा असं म्हटलं आणि चर्चांना आणखीनच उधाण आलं। मात्र पत्रकार परिषदेत भाजपवरून वेगळे अर्थ काढू नका असं म्हणत ठाकरेंनी लिफ्ट जवळील भेटीला योगायोग म्हटलं। नाना करते प्यार तुम्ही से असं होणार नाही असं सांगून उद्धव ठाकरेंनी चर्चांना पूर्णविराम देण्याचाही प्रयत्न केला। आता लिफ्टमध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो। अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं आहे ना, नाना करते प्यार, म्हणजे त्यांचा पाटोळींशी काही संबंध नाही। नाना करते प्यार म्हणून तुम्हीच हे कर बैठे असं काही नाहीये। ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती। आणि म्हटलं तर असं म्हणा, मगाशी पुढे दिनेश बोलले की भिंतीला कान असतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात। त्याच्यामुळे तुम्ही एक चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू। असं आहे, या भेटी म्हणजे नव्या मैत्रीची सुरुवात नसते, अन्यथा राजकारण सारं लिफ्टच्या भेटीतूनच चाललं असतं। मुनगंटीवारांनी पुन्हा राजकीय मैत्री वगैरे काही नाही असं म्हणत चर्चा फेटाळल्या, पण अनिल परबांनी सूचक वक्तव्यानं चर्चेला हवा दिली आणि भाजपच्या चंद्रकांत पाटलांनीही 4 भावंड वेगळी झाली म्हणजे प्रेम संपत नाही असं वक्तव्य करून परबांच्या वक्तव्याला बळच दिलं। ही लिफ्ट विधान परिषदेत चालली होती आणि एक सदस्य विधान परिषदेचे आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री आहेत। योगायोगाने ते एका लिफ्टमध्ये आले। आता हा योगायोग आहे, पुढचे योगायोग माहित नाहीत। जुने दिवस आठवले का दादा? उद्धव ठाकरे पुन्हा मित्र आहे। हे बघ मी एक तुम्हाला सांगतो, एका घरामध्ये 4 मुलं गुण्यागोविंदाने नांदत होती, काही ना काही कारणाने ती वेगळी झाली, ते प्रेम काही संपत नाही। काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी मात्र आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली। उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर त्यांचा अजित पवार होईल असं गोरंट्याल म्हणाले। भारतीय जनता पार्टीला शिंदे साहेब आणि आपले अजित पवार त्यांना वाटतं की ना कमी करून कुठेतरी उद्धव साहेबांची मैत्री करायचं मला दिसतंय, पण ते खरं आहे की नाही मी त्याच्यावर काही भविष्य करू शकत नाही। बघा, जर उबाटाने जर भारतीय जनता पार्टीला सोबत गेलं, कारण ते तसं केलं तर मग त्यांचा अजित पवार होईल। ज्या लिफ्टमधून ठाकरे आणि फडणवीस एकत्र गेले त्या लिफ्टमध्ये दरेकर सुद्धा होते।
याला काढा असं म्हणत ठाकरेंनी त्यांना टोलाही लगावला. आता दरेकरांचं त्यावर काय म्हणणं आहे तेही ऐका. एक खरं आहे, म्हणजे मी विद्यार्थी सेनेत किंवा शिवसेनेत राज ठाकरे साहेबांसोबत काम करत होतो तेव्हापासूनचा राग अजून त्यांच्या पोटातनं गेलेला नाही आहे आणि अजूनही त्या ठिकाणी मी शिवसेनेत नसल्याचं दुःख त्यांना वारंवार सलत असतं. बरं, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे आणि फडणवीसच अशा प्रकारे एकत्र आलेत असंही नाही, तर संसदीय मंत्री चंद्रकांत पाटलांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या दालनात चंद्रकांत पाटलांनी दानवेंना आणि उद्धव ठाकरेंना बुके देऊन त्यांचं स्वागत केलं. त्याचवेळी त्यांनी ठाकरेंना चॉकलेटही दिलं आणि त्यानंतर दानवेंनीही स्वतःसाठी चॉकलेट मागून हशा पिकवला. मात्र या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी चॉकलेटवरून चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. अंबादास दानवेंच्या केबिनमध्ये उद्धवजी भेटले, त्यामुळे मी उद्धवजींना बुके दिला, कारण अंबादासजींना बुके दिला त्यांना दिला पाहिजे. कॅडबरी दोघांना दिली, तेवढ्यात अंबादासजींनी मी कॅडबरी दिल्यामुळे पेढे दिले. मग मी शुगर पेशंट असल्यामुळे तो पेढा नेहमी वाटतो. जवळ अनिल परब होते, त्यांनाही पेढा दिला. मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत दादांनी, आज मला चॉकलेट देऊन गेले ते. तसेच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं. हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका, कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे. कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे. जनता आता भोळी राहिलेली नाहीये की कोणी यावं आणि गाजर दाखवून आपलं काम करून घ्यायचं. तर या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत. ठाकरे आणि दानवेंच्या भेटी दरम्यान अनिल परब सुद्धा उपस्थित होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत परब हे उमेदवार आहेत. त्यांना पेढा भरवताना चंद्रकांत पाटलांनी ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतोय असं म्हटलं. अनिल परब इतके निवांत का बसले? आज काहीच नाही ना. त्यांना विचारा की आम्ही आमच्या एकटी जागाला वन पेढे भरतो दादा. आम्ही एकटी जागाला लोकसभेच्या वन पेढे भरतो. मी यांचा ऍडव्हान्स मध्ये वाटतो. पण काही वेळातच दादांनी यू टर्न घेतला आणि परबांना ऍडव्हान्स शुभेच्छा दिल्याच नाहीत, आपण अधिवेशनाच्या शुभेच्छा असं म्हटल्याचं त्यांनी सांगितलं. कोणाला मी त्यांना पेढा दिला आणि पेढा देण्याच्या बरोबर असं म्हटलं की अधिवेशनाच्या शुभेच्छा. अधिवेशनाच्या शुभेच्छा आपण सगळ्यांना एकमेकाला देतो ना. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट, बड़े आराम से. भाजप, विशेषतः फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमधले संबंध प्रचंड ताणले गेले. आता लिफ्टच्या टायमिंगमुळे दोघे काही मिनिटांकरता का होईना पण एकत्र आले, पण जुन्या युतीसाठी आपल्याकडून लिफ्ट मिळणार नाही हे ठाकरेंनी स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट, बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.